हार्मोनी विथ हॉर्मोन्स या हॉर्मोन विषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर आणि मनावर खूपच वाईट परिणाम आजकाल व्हायला लागलाय आणि त्याच्यातली कॉमन दिसणारी गोष्ट म्हणजे ताणतणाव. आणि या ताणतणावामुळे आपल्या हॉर्मोन्सवर त्याचा काय परिणाम होतो आज आपण हे जाणून घेणार आहोत आपल्या मार्गदर्शक एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉक्टर वैशाली देशमुख यांच्याकडून. नमस्कार मॅडम. ताणतणाव हा पूर्वी फक्त नोकरी व्यवसाय करणाऱ्यांमध्येच असतो असं मला वाटायचं, पण आजकाल जेव्हा लहान मुलांशी चर्चा होते, त्यांच्याशी बोलणं होतं, असं लक्षात येतं की शाळेतल्या अभ्यासामुळे पण ताणतणाव लहान मुलांना जाणवायला लागलाय. तर आज आपण ह्याची पूर्ण शास्त्रीय दृष्ट्या माहिती घेणार आहोत. मॅडम, जेव्हा ताणतणावाला आपण सामोरे जातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय एक्झॅक्टली बदल होत जातात आणि कुठल्या प्रकारचे हॉर्मोन्स यामुळे एफेक्ट होतात? ते पहिलं म्हणजे मी सांगेन की स्ट्रेस आपण काय हे समजून घ्यायचं. स्ट्रेस म्हणजे काय? ताण. ताण म्हणजे आपण रबर बँड ताणतो, तो ताण. तर इट्स अ फिजिकल एंटिटी. तर ही ऍक्च्युली हॉर्मोन विकार तज्ज्ञांनी स्ट्रेस हा शब्द कॉइन केलेला आहे. त्यामुळे याच्यात सांगायचंय काय की जेव्हा एखादी गोष्ट अति ताणली जाते तर त्याला स्ट्रेस म्हणतो. आता हा स्ट्रेस नॉर्मल आहे का? तर देर इज समथिंग कॉल्ड एज यू स्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे माणसाला ताण तणाव नसेल तर त्याची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात स्ट्रेस हे सगळ्यांना असावा लागतो. तर स्ट्रेस कोणाला नसतो? फक्त मेलेल्या माणसाला स्ट्रेस नसतो. त्यामुळे बाकी जगणाऱ्या सगळ्यांना स्ट्रेस असतो. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की स्ट्रेस हा जो भाग आहे हा प्रत्येक माणसाच्या जीवनशैलीचा भाग आहे. आता अगदी नवजात बालकाला सुद्धा नॅनी बरोबर राहण्याचा स्ट्रेस असतो किंवा शाळेत जाणाऱ्या मुलाला सुद्धा मंडे मॉर्निंग शाळेत जाण्याचा स्ट्रेस असतो. त्यामुळे स्ट्रेस हा प्रत्येकाचा रिलेटिव्हली बदलत राहतो. त्यामुळे त्या त्या वयात त्या त्या पद्धतीने त्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपण ताणतणावाला सामोरं जातो. त्यामुळे उदाहरणार्थ मला जर सकाळी लवकर उठवत नसेल आणि मला एखाद दिवशी 5 वाजता उठायला लागलं तर मला तो स्ट्रेस जाणवतो. सो इट कॅन बी की आज आहे उद्या नाही. त्यामुळे स्ट्रेस हा जगण्याचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे असावा स्ट्रेस, पण तो प्रमाणात असावा, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा अति प्रमाणात तो व्हायला लागतो तेव्हा मग तुमचे सगळे हॉर्मोन्स दे गेट इन टू अलर्ट मोड. म्हणजे सगळं शरीर तुमचं एक फायर अलार्म लावल्यासारखं ते ऍक्टिव्ह होऊन जातं. आणि ताण जेव्हा वाढायला लागतो तेव्हा सगळे तुमची हॉर्मोनल यंत्रणा एक्सपिडेट होते, फास्ट होते. त्यामुळे सगळे ताण तणावाला फेस करणारे जे हॉर्मोन्स आहेत, उदाहरणार्थ कॉर्टिसॉल आहे, त्याच्यानंतर ॲड्रेनालिन आहे, हे तुमच्या शरीरात भरभरून वाहिले जातात आणि मग तुम्हाला ताणतणावाची सगळी लक्षणं दिसायला लागतात. मग शरीर म्हणजे तुमचं हार्टबीट्स वाढायला लागतात, त्याच्यानंतर हातपाय गरम व्हायला लागतात, चेहरा लाल व्हायला लागतो, इरिटेबिलिटी वाढायला लागते. आपण कुठल्याही ताणतणावाला फेस करताना 3 प्रक्रिया असतात. आयदर यू कॅन फेस दॅट स्ट्रेस, तुम्ही सामोरे जाऊ शकता, किंवा यू कॅन फाईट दॅट स्ट्रेस, म्हणजे तुम्ही भांडू शकता. किंवा म्हणजे आपण बघतो एखादा माणूस भांडतोय दुसऱ्याशी कारण त्याला त्याचा ताण होत असतो. आणि तिसरं जे आहे ते यू कॅन फ्लाईट, रन अवे. म्हणजे आपण समजा वाघ समोर आला त्याच्याशी फाईट नाही करत, आपण पळून जातो. सो दॅट काइंड ऑफ अ रिस्पॉन्स एक्सपेक्टेड असतो. तो स्ट्रेससाठी या 3 पैकी कुठल्या ना कुठल्या रिस्पॉन्स प्रत्येक वेळेला आपल्याला शरीर देत असतं. उदाहरणार्थ मला आता शाळेत टीचर रागवली तर ते मला फेस करावं लागतं. मी टीचरशी फाईट करू शकत नाही. तर त्या फेसिंगचा जो ताण होतो तो शरीराला अपाय करतो. सो बेसिकली आपण जे काही आपण कामाच्या ठिकाणी पाहतो, बॉसनी जरासं रागवलं की माणसाला तो बॉसची फाईट करता येत नाही, त्यामुळे तो ताण जाणवतो शरीराला. सो हे ताणाचं कसं आहे की प्रक्रिया ही प्रत्येकासाठी प्रत्येक वेळेला वेगळी असते आणि त्याचे रिस्पॉन्सेस मात्र शरीरात युनिफॉर्म असतात. त्याच्यात कॉर्टिसॉल वाढतं, तुमचं ॲड्रेनालिन वाढतं, बीपी वाढतं, हार्टबीट्स वाढतात, हे कॉमन आहे. त्याच्याने शुगर वाढते. त्यामुळे ताणतणाव कुठलाही असो, मानसिक असो, शारीरिक असो, शाळेचा असो, कॉलेजचा असो, सगळ्यांनी तुम्हाला शरीरात तोच रिस्पॉन्स येऊन आजारपणं होतात. हे कुठले कुठले आजार त्यामुळे संभवू शकतात? म्हणजे स्पेशली ताण थोड्या वेळेसाठी असेल तर आपण समजू शकतो, पण एखादा माणूस जर बऱ्याच काळ जर तणावाखाली असेल, काही कारण असू देत, तर कुठल्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात? सो ताणतणावामुळे सगळे जे नॉन कम्युनिकेबल डिझीजेस आहेत, आजच्या जीवनशैलीतले जे काही विकार तुम्ही ऐकता, ब्लड प्रेशर होऊ शकतं, हार्ट डिझीज होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो, स्थूलपणा होऊ शकतो, डिप्रेशन होऊ शकतं, अँझायटी होऊ शकतं.
स्ट्रेस होऊ शकतो, नुसता ताणतणाव जाणवू शकतो. त्याच्यानंतर डिप्रेशनमुळे वेट लॉस होऊ शकतो, वेट गेन होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळेला सुइसाइडल अटेम्प्ट हे सुद्धा स्ट्रेसची लक्षणं आहेत. म्हणजे आपण जे आत्महत्येचे प्रकरण बघतात ते अति ताणाला फेस न करता आल्यामुळे होणारे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर ते स्ट्रेसमुळे अनेक विकार होऊ शकतात. आणि आपण आपल्या शरीराला ताणाला सामोरं जाण्यासाठी जसं आपण फिजिकल ट्रेनिंग करतो, व्यायाम करतो मसल्ससाठी, तसं मनाला ट्रेनिंग करणं गरजेचं आहे टू फेस स्ट्रेस. तर मनाला ट्रेनिंग आपण किती लहान मुलांना झालेलं बघतो? नाही बघत. तर आपण आपलं कर्तव्य आहे, पालकांचं कर्तव्य आहे, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की आपण आपल्या मनाचं ट्रेनिंग लहानपणापासून करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं रेझिलियन्स म्हणतो. म्हणजे आपण एक्सरसाइजनी रेझिस्टन्स वाढवतो आणि मनाच्या ट्रेनिंगनी रेझिलियन्स वाढवतो. म्हणजे माझी ताण सहन करण्याची कुवत आणि क्षमता वाढवतो. सो ताण सगळ्यांना असतो, पण ताण सहन करण्याची जी क्षमता आहे ती प्रत्येकाची वेगळी असते, ती आपण बदलू शकतो. स्ट्रेसमुळे किंवा ताणतणावामुळे होणारे बरेच आजारांचा उल्लेख तुम्ही आता केला. आपण आताच काही दिवसांपूर्वी डायबिटीस या विषयावर केला होता एपिसोड. तर डायबिटीस किंवा मधुमेह होण्यामध्ये कितपत या ताणतणावाचा रोल असतो असं आपण म्हणू? खूप. डायबिटीस होण्याचं एक महत्वाचं कारण अतिताण आहे. अतिताण कसा असू शकतो? ताण हा, स्ट्रेस हा शब्द फक्त सायकोलॉजी असा या अर्थाने आम्ही बघत नाही. आम्ही काय बघतो? उदाहरणार्थ अति थंड वातावरणात एखाद्या माणसाला बर्फाच्या प्रदेशात पाठवलं, तो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असतो. आता आपल्या शरीरात जर आता कोविड ज्यांना झाला होता त्यांना आंतरिक स्ट्रेस होता. सो स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार असतात. तर कुठलाही ताण झाला की शुगर वाढू शकते. आपण कोविडमध्ये डायबिटीस झालेला का बघितला? भीतीने वाढलं, किंवा काही लोकांना कोविड आपल्याला होईल या भीतीने डायबिटीस झाला, काही जणांना ऍक्च्युली व्हायरसनी इन्फेक्ट केल्यामुळे झाला, काही जणांना स्टिरॉइड दिल्यामुळे झाला. तर ताणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात की त्याच्याने डायबिटीस होऊ शकतो. आणि समजा एखाद्या माणसाला डायबिटीस होऊ घातलेला आहे, तर ताण आल्यामुळे तो लवकर बळावतो. आणि एखाद्या माणसाचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे, तर तो आणखीन ताणामुळे आणखीन वाढतो. तर या व्यक्तीचा ताण आपण थोडासा जरी कमी केला औषधांनी किंवा रिलॅक्सेशन एक्सरसाइजेसनी किंवा काउन्सिलिंगनी, तरी बऱ्यापैकी शुगर कमी होऊ शकते. सो डायबिटीस आणि ताणाचा खूप जवळचा संबंध आहे. आणि उलटही आहे की डायबिटीस जर कंट्रोलमध्ये नसेल तर ताण घेण्याची कुवत कमी होत जाते. त्यामुळे मला कुठलाही छोटा ताण सुद्धा सहन होत नाही जर माझी शुगर वाढायला लागली, कारण त्याचा मेंदूवर इम्पॅक्ट व्हायला लागतो. स्त्रियांच्या विषयामधले आपण सगळे एपिसोड सुद्धा आता आपण करतोय त्यांच्या वयोगटानुसार. तर या ताणतणावाचा स्त्रियांमध्ये त्यांच्या मासिक पाळीवर म्हणा किंवा त्यांच्या हॉर्मोनल चेंजेस म्हणजे जे बदल होतात त्यावर कितपत परिणाम होतो? सो तुमचं जे मासिक पाळी किंवा रिप्रोडक्टिव्ह फंक्शन आहे पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये, हे तुमच्या ताणाच्या लेवल प्रमाणे बदलतं. कारण सगळ्यात जास्त कुठलीही गोष्ट ताणतणावयुक्त जेव्हा माणसाला होते तेव्हा पहिली गोष्ट जी शटडाऊन करतं शरीर ही सेक्स हॉर्मोन्स. म्हणजे तुमचे ताणाचा सगळ्यात पहिला इम्पॅक्ट जो होतो तो तुमच्या रिप्रोडक्टिव्ह फंक्शनवर होतो. त्यामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन ज्याला म्हणतो ते होऊ शकतं, आणि स्त्रियांमध्ये फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहायला अडथळे येऊ शकतात, ॲबॉर्शनची रिस्क वाढू शकते, मासिक पाळीच्या तक्रारी येऊ शकतात, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आपण ऐकलंय आजार, तर तो बऱ्याचशा ताणामुळे होणारा विकार आहे. त्यामुळे आता जे आपण सध्याला जे फोफावलेले आजार बघतोय याचं महत्वाचं कारण ते ताणतणाव आहे. आणि रोजच्या जीवनातलं ताणतणाव सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला आढळतो. म्हणून आपण जे मागच्या एपिसोड्समध्ये सांगितलंय की रिलॅक्सेशनचं जे महत्व आहे ते खूप आपण जाणून घ्यायला हवंय, कारण रिलॅक्सेशननी हे ताणाची जी सायकल आहे, स्ट्रेस सायकल, ती आपण ब्रेक करतो आणि मग आपल्या शरीराला आराम देतो. आणि मग आपण वी आर रिज्युव्हेनेटेड, दुसऱ्या दिवशी परत नव्याने आपण कामाला लागतो. सो हे आपल्या जीवनशैलीत जेव्हा आपण रोज करायला लागतो तेव्हा ताण हळूहळू कमी व्हायला लागतो. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर या सगळ्या ताणतणावाचा परिणाम होतो असं तुम्ही म्हणालात. तर स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये वंध्यत्व जे आपण म्हणतो आणि त्यासाठी त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते, तर त्यामध्येही ताणाचा अर्थातच बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी राहत नाही, या कल्पनेने सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. सो बेसिकली ताणतणाव नसलेले कपल्स त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याचं प्रमाण चांगलं आहे.
सो जरी फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू असेल तरी आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही मेंटली रिलॅक्स होणं गरजेचं आहे. कारण जितका तुम्ही ताण घ्याल तितकी रिस्क वाढते इन्फर्टिलिटीची आणि अबॉर्शन होण्याची, प्रेग्नन्सी न टिकण्याची, शुगर वाढण्याची, बीपी वाढण्याची. त्यामुळे रिलॅक्सेशन इज अ एसेन्शियल कॉम्पोनंट ताण कमी करण्यासाठी. आणि रिलॅक्सेशन म्हणजे आळशीपणा नव्हे. तुमच्या मनाला ज्या गोष्टी आनंद देतात, ज्या गोष्टी समाधान देतात, पीस देतात, या गोष्टींनी तुमचे हॉर्मोन्स कमी होतात. तर ह्याच्यात एखाद्याला चित्र काढणं हा ताणतणाव रिलीज करणारा असेल, एखाद्याला म्युझिक ऐकणं हे एक हॉबी असू शकतं. सो असं नाही की तुम्ही रिकामं नुसतं झोपून राहा म्हणजे रिलॅक्स राहा. रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला जे एखाद्याला ट्रेकिंगला जाऊन रिलॅक्स वाटत असेल त्याने जावं. सो बेसिक आपण आपलं कशाने रिलॅक्सेशन मिळतं, आपलं माइंड बॉडी इंटरव्हेन्शन म्हणूया. म्हणजे मी ज्याच्यात विशेषतः काम करते माइंड बॉडी मेडिसिन मध्ये, प्रत्येकाचं माइंड बॉडी मेडिसिन स्वतःने समजून घ्यावं की माझ्यासाठी कुठल्या गोष्टी रिलॅक्सिंग आहे, कुठली गोष्ट मला आनंद देते, कुठली गोष्ट मला समाधान देते, ते आपण करणं गरजेचं आहे. रोज एक 10 ते 15 मिनिटं वेळ काढून हे जरूर करा. नेहमी तुमचा कुठल्याही आजारासंदर्भात बोलताना तुमचा भर हा आहार आणि विहार या विषयावर असतो. तसंच तुम्ही मागे एकदा म्हणाला होता की पुरेशी झोप ही खूप महत्वाची. हो. तर ताणाचा आणि त्याचा कितपत संबंध कसा असतो? अर्थातच आपण पाहत असाल की जर आपण नीट झोपलो नाही तर चिडचिड होते, इरिटेबल होतं, कुठली गोष्ट पटकन होत नाही, दुसरा दिवस वाया जातो. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जी माणसं व्यवस्थित झोपत नाही ती रात्री खातात, ती जास्त खातात. दुसरी गोष्ट, झोप मोडून जी लोक टीव्ही बघतात किंवा जागरण करतात, मोबाईल फोन्स आजकाल मुलं बरेच रात्री बघत असतात, पार्टिंग आउट असतं, या सगळ्यांनी काय होतं की तुमचे सगळे स्ट्रेस हॉर्मोन्स शरीरात वाढतात. तर स्ट्रेस हॉर्मोन्स म्हणजे काय, जे शुगर वाढवणारे सगळे हॉर्मोन्स आपण मागे बोललो होतो, कॉर्टिसॉल, ग्लुकागॉन, ॲड्रेनालिन, हे सगळ्यांनी तुमचं स्ट्रेस रिस्पॉन्स जागृत होतो. तर शरीराला वाटतं अरे हा का झोपला नाहीये, म्हणून शरीर ते अलार्म परत रेस करतो की अरे याला काहीतरी त्रास होत असेल, स्ट्रेस असेल, तर तो स्ट्रेसचाच रिस्पॉन्स जागा होतो. त्यामुळे रात्री 10 ते 6 ही झोप खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही 10 वाजता गादीवर जेव्हा पडतात तेव्हा तुमचे सगळे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी कमी व्हायला लागतात. तुम्हाला एक रिफ्रेशिंग झोप येते, गाढ झोप लागते आणि मग सकाळी पुन्हा ते वाढायला लागतं. सो हे नेचर्स क्लॉक जे लोक फॉलो करतात त्यांच्यात ताणाचं प्रमाण खूप कमी असतं. तर तुम्ही निसर्गाप्रमाणे जागणं, झोपणं, खाणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. सो सर्कॅडियन रिदम, नाईट बीपीओचे वर्कर्स जे आहेत, नाईट ड्युटी करणारी लोक आहेत, रात्रपाळी करणारी माणसं आहेत, त्यांना ताणाला दररोज सामोरं जावं लागतं. कारण त्यांना जरी ताण नसला लिटरली तरी त्यांच्या शरीराला तो ताण जाणवत असतो रात्रीच्या जागरणाचा. आजकाल जग इतकं कॉम्पिटिटिव्ह झालंय, त्यात सोशल मीडियावर आपण बघतो की अरे माझा हा मित्र, माझी ही मैत्रीण किंवा माझे हे नातेवाईक आज यशस्वी झालेले आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहेत आणि ते कॉम्पिटिटिव्हनेस आपल्यामध्ये येतो, त्याचाही ताण आजकाल लोकांना यायला लागलाय. अर्थातच. सी अम्बिशन आणि ताण हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. तर अम्बिशन शुड बी टू गिव्ह यू स्ट्रेस. यू स्ट्रेस म्हणजे मी जसं सांगितलं की नॉर्मल स्ट्रेस आला पाहिजे, पण आता आपण पाहतोय की अम्बिशन टेक्स यू टू हायपर स्ट्रेस. तर हायपर स्ट्रेसमुळे होणार. आणि तुम्ही जे मला विचारलं की सगळे हे आजार का वाढतायत, तर त्याच्या मागे समाधान नाहीये. आपण पाहतो आपले जे काही पूर्वज होते किंवा आजी आजोबा होते ते थोड्याशा पगारात, थोड्याशा खाण्यात समाधानी होते. त्यांना तर समाधान होतं की ज्याच्याने ताण कमी होता त्या. आणि अर्थात लाईफ स्पेस पण स्लो होता. आता पेस जर पाहिला तर स्पीड आहे. सगळ्यांना पटपट सगळ्या गोष्टी हव्या असतात. आपण सिग्नललाही पाहिलं तर माणसं थांबायला तयार नसतात, कुठूनही जायला पुढे तयार होतात. त्यामुळे थांबणं हे शरीराला खूप गरजेचं आहे. हे आपल्याला माणसाला शिकवलं काही पुढे जाणं गरजेचं आहे, पण थांबणं हे शिकवणं आपण स्वतःला लागतो. त्यामुळे आपण रोज आपल्याला कुठे आपण थांबायला पाहिजे, कुठे आपण थोडक्यात आटोक्यात घ्यायला पाहिजे, आपल्या शरीराला काय कुवत आहे, आपण किती ताण समोर घेऊ शकतो, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मोटिवेशनल टॉक जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा असं बघतो की असंतुष्ट तुम्ही राहू नका, पण ह्याचा अर्थ समाधानी राहायला हरकत नाही. असंतुष्ट राहणं आणि समाधानी राहणं खूप फरक आहे. या ताणतणावाचे काही तुम्हाला अशा सिम्पटम्स किंवा हे दिसतात का बॉडीमध्ये? हो, कारण ताणतणावामुळे झोपेच्या तक्रारी सुरू होतात, त्याच्यानंतर वजनाच्या तक्रारी सुरू होतात, त्याच्यानंतर केसाच्या तक्रारी सुरू होतात, केस गळतात, टक्कल पडतं अकालीपणे, त्याच्यानंतर डोळ्याभोवती काळी वर्तुळं येतात, त्याच्यानंतर आजारपण पटकन जडतात. पटकन जे लोक स्ट्रेस्ड आउट होते त्यांना कोविड पटकन झाला. आपण पाहिलं की जे लोक स्ट्रेस्ड आउट होते ते पटकन आजारातनं बाहेरही नाही पडले. त्यामुळे ताणतणावाने तुमची प्रतिकारशक्ती खालावते.
त्यामुळे ताणतणाव जी माणसं तणावग्रस्त असतात त्यांना कुठल्याही आजारपणाला कुठल्याही सिच्युएशनला फेस करायला जी शक्ती लागते ती कमी पडते. त्यामुळे तुम्हाला जर ला सामोरं जायचं असेल तर तुम्हाला तुमचं शरीर अतिशय इक्विप्ड लागतं आणि ताणामुळे ते शरीर निकामी किंवा कमी काम करायला लागतं. त्यामुळे तुम्ही एफिशियन्सी म्हणूया, कुठल्याही मशीनची जी एफिशियन्सी असते कामाची ती कमी व्हायला लागते. मग अभ्यास कमी व्हायला लागतो मुलांचा, झोप कमी व्हायला लागते, चिडचिड व्हायला लागते, फर्टिलिटी, सेक्शुअल फंक्शन या सगळ्या गोष्टींवर परिणाम व्हायला लागतो. सो माझ्या मते स्ट्रेस हे आणि सगळे हॉर्मोन्स जे आहेत स्ट्रेसचे ते प्रत्येक पेशीवर काम करतात. त्यामुळे तुमच्या अवयवांवर दुष्परिणाम होतात. पोटाच्या तक्रारी बऱ्याच जणांना होतात, ऍसिडिटी होते, गॅसेस होतात, पोट फुगतं, हे सगळे ताणाची लक्षण आहेत. त्यामुळे प्रत्येक शरीरातला अवयव तुम्हाला दाखवतो, धडधडतं, भीती वाटायला लागते, हातपाय थरथरतात. त्यामुळे पॅनिक अटॅक्स आपण ऐकतो, लहान मुलांना शाळेत परीक्षा देताना पॅनिक अटॅक येतो. याचं कारण म्हणजे आपण ट्रेन केलेलं नसतं स्वतःच्या मनाला ताणतणावाला सामोरं जाण्यासाठी. अशा सिच्युएशन मध्ये जर एखादी व्यक्ती, अगदी विद्यार्थी असू देत, ते तेव्हा पालकांनी बघायला पाहिजे. पण मोठ्या माणसांमध्ये जर हा ताणतणाव बऱ्याच काळासाठी राहिला तर अशा कुठल्या स्टेजला तुम्ही सजेस्ट करता की पेशंटनी डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलं पाहिजे? ताणतणाव जेव्हा तुम्हाला डिस्टर्ब करायला लागतो तुमच्या सोशल लाईफमध्ये, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, तुमच्या सेक्शुअल लाईफमध्ये, यू शुड कन्सल्ट. कारण काय आहे की कुठल्याही ताणतणावाचे जी लक्षणं आहेत ही जितकी तुम्ही बेअर कराल, जितकी तुम्ही सहन कराल, तितके तुम्ही आजाराला आमंत्रण द्याल. त्यामुळे ताणतणाव ह्यात वेळोवेळीच तो सीमित करणं गरजेचं आहे. तो जितका लॉंग टर्म राहील तितका तो तुम्हाला आजारपणाकडे नेणारा राहील. त्यामुळे हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. एखाद्याला ताणतणाव म्हणजे व्हेरी सिम्पल की लहान मुलाला शाळेत जायचं टेन्शन आलं तर तो मुलगा शाळा सोडून देऊ शकतो, इतपत तो गंभीर असू शकतो, किंवा एक दिवस दांडी मारू शकतो. पण तो पहिला मी मूल म्हणतेय त्याला नक्की डॉक्टरकडे न्यायची गरज आहे, कारण त्याच्यासाठी शाळा कोणी सोडून देत नाही. तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ताणतणावाची सिव्हिअरिटी ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी आहे आणि ती व्यक्ती सापेक्ष बदलेल. तर त्याप्रमाणे आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता हा एपिसोड बघितल्यानंतर किंवा बघताना जर लोकांना असं वाटत असेल की नाही, माझा आयुष्यामध्ये ताणतणाव आहे आणि तो मला कमी करायचा आहे, तर जीवनशैलीमध्ये काय बदल तुम्ही सुचवता की प्रत्येकाने करायला पाहिजे? कसं आहे, तुम्ही जे खाता त्याच्याप्रमाणे तुमचं हॉर्मोन्स बदलतात. त्यामुळे पोषक आहार पाहिजे, घरचा शक्यतो पाहिजे आपण, कारण घरात जे काही आपण करतो ते हेल्दीरित्या करतो आणि त्याच्यात फळं, पालेभाज्या, कोशिंबिरी यांचा समावेश भरपूर असतो, फायबर असतं, प्रोटीन असतं. तर घरचा आहार घ्यावा, वेळेवर आहार घ्यावा, वेळी अवेळी खाऊ नये. त्याच्यानंतर व्यायाम व्यवस्थित करावा. याच्याने काय होतं की तुमचे सगळे हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि मग तुमचं रेझिलियन्स वाढतं ताणतणाव सहन करण्याचं. तिसरं म्हणजे तुमची मानसिकता सुधारायला मी जसं सांगितलं रिलॅक्सेशन खूप महत्वाचं आहे. तर रिलॅक्सेशनचे काही तुमच्या जीवनात ज्या काही घटना आहेत, उदाहरणार्थ हॉबीज आहेत, काही गाणी ऐकणं आहे, जे काही तुम्हाला छंद या सदरात जोपासता येईल तो छंद एक जरूर जोपासावा. त्याच्यानंतर तुमचं वजन जर वाढलं तर शरीराला त्याचा ताण जाणवतो. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवावं. वजन खूप कमी होणं किंवा खूप वाढणं हे शरीराला ताण देतं. त्याच्यानंतर तुमचं मेटाबॉलिक फिटनेस जे म्हणतो आपण, म्हणजे तुमची शुगर नॉर्मल आहे का, तुमचं बीपी नॉर्मल आहे का, तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे का, हे शरीराला ताण जाणवतो याचा. तर आपण हे नॉर्मल ठेवणं, तुमचं हे सगळे पॅरामीटर्स आपले नॉर्मल आहे का हे डॉक्टरांकडनं तपासून घेणं खूप महत्वाचं आहे. सो आपण तणावग्रस्त आहे हे वाटणं आणि असणं याच्यात फरक आहे. सो तुम्हाला वाटतंय तर जरूर भेटा, पण आहात का नाही आहात हे तपासून पण घ्या. अगदी माझ्या मनात तोच एक प्रश्न चालू होता की आपल्याला तणावाखाली आहोत आणि वाटणं आणि असणं, तर असे काही गैरसमज लोकांमध्ये तुम्हाला दिसले का तुमच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये की काही जण भाऊ करतात त्यांच्या कामाचा किंवा त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या जगण्याचा, आणि त्यांना असं उगाचच वाटायला लागतं की मी खूप तणावाखाली, मी खूप स्ट्रेस्ड आहे. तर अशा लोकांना काय सांगाल? ते कसं असतं की मी जसं सांगितलं अशा पेशंट्स असे भरपूर असतात, पण मग त्यांना आपण समजावतो की ताण हा सगळ्यांनाच असतो. तुमची घेण्याची कुवत कमी आहे, तर तुमची घेण्याची कुवत आपण सुधारू शकतो. औषधांनी वाढू शकतो, मनाने वाढू शकतो, रेझिलियन्स ट्रेनिंगनी वाढू शकतो, योगासनांनी वाढू शकतो, मेडिटेशननी वाढू शकतो. सो माइंड बॉडी इंटरव्हेन्शन्स आपण करतो. तर आपण ओबेसिटी सेंटरमध्ये ह्याच गोष्टी करतो की मनाचा जो कंट्रोल आहे शरीरावरचा तो सुधारण्याचा प्रयत्न करतो थ्रू माइंड बॉडी इंटरव्हेन्शन. कारण आपलं शेवटी मन हे रेग्युलेटर आहे तुमच्या शरीराचं, ते कंट्रोलर आहे. हे तुमचा एक हेड प्रिन्सिपल तुमचा मेंदू आहे.
तो जर तुम्ही कंट्रोल केला नाही तर तुमचं शरीर हे बाहेर जाणार. त्यामुळे तुम्हाला तो मेंदूचा कंट्रोल ठेवायला शिकायला लागतं. तर ती छडी मारल्याशिवाय तुमचं शरीर रुळावर येत नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय सांगायला लागतं की हे जे माइंड बॉडी इंटरव्हेन्शन्स आहेत हे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या शैलीत ते प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट मी प्रॅक्टिसमध्ये पाहते, बरेच लोक म्हणतात मला काहीच ताण नाहीये. आता तुम्हाला डायबिटीस जेव्हा आहे तेव्हा तो ऑलरेडी तो ताण आहे. तर का बरं कोणालाही ताण नसला समजा तर एजिंग इज अ स्ट्रेस. म्हणजे तुमचं वय तर वाढतंय, तर 10 वर्षा मुलीला जो ताण आहे त्याच्यापेक्षा 40 वर्षाच्या बाईला जास्त ताण आहे. कारण एजिंगनी शरीराला ताण जाणवतो आणि एजिंगनी तुमचे कुवत जी आहे प्रत्येक गोष्टीची ती कमी होत जाते. सो एजिंग इटसेल्फ इज अ स्ट्रेस फॅक्टर विच यू कांट कंट्रोल. त्यामुळे प्रत्येक जण आपण ताणाखाली असतो, फक्त आपण ते किती फेस करू शकतो आणि किती त्याला सामोरं जाऊ शकतो हे महत्वाची गोष्ट आहे. बोलताना तुम्ही आता मेडिटेशनचा उल्लेख केला, तर योगा किंवा मेडिटेशननी तणावमुक्त राहण्यासाठी एक्झॅक्टली कसं ते वर्कआउट होतं? योगासनांमध्ये किंवा मेडिटेशनमध्ये तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता आणि जेव्हा तुमचं फोकस किंवा लक्ष केंद्रित करता तुमच्या ऍक्टिव्हिटीजवर, योगासनांच्या मुवमेंट्सवर किंवा तुमच्या श्वासावर, तेव्हा ते श्वास रोखला जातो, तो नियंत्रित ठेवला जातो आणि तुमच्या मनावर त्याचा जो इम्पॅक्ट असतो, तुमच्या मेंदूतले जे काही हॉर्मोन्स असतात ते जे बिघडलेले असतात ते रुळावर यायला मदत होते. तुमचं ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी असते ती बॅलन्स व्हायला मदत होते. म्हणजे जो सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिक इम्बॅलन्स असतो तो सेटल व्हायला लागतो. त्यामुळे हार्टबीट्स व्यवस्थित यायला लागतात, बीपी नॉर्मलवर यायला लागतं, तुमचं वजन जे बिघडलेलं असतं ते रुळावर यायला लागतं. सो हे लॉंग टर्म जेव्हा तुम्ही आसनं करत जाता किंवा हे मेडिटेशनचे प्रकार करत जाता, तुम्ही पाहता की माणूस शांत होत जातो, त्याचं बीपी कमी होत जातं, शुगर कमी होत जाते, त्याचं वजन कमी होत जातं, आजार आणि हे सगळे टळू शकतात त्याच्याने. सो सगळे जे आजार आहेत, उदाहरणार्थ ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, वजनाचे विकार आहेत, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे ताणतणावामुळे बळावतात. तसे ताणतणाव कमी केल्याने सुधारतात पण. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यानी साध्य करू शकतो आपण योगा आणि मेडिटेशन. एक एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करीन की तुम्ही प्रेक्षकांना जाता जाता असे काय महत्वाच्या टिप्स त्यांच्या जीवनशैलीविषयी म्हणा किंवा डाएट विषयी म्हणा असं एक ओव्हरऑल द्याल? हो, तर आता कसं आहे की ताणतणावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मनाची काळजी घ्या, मनाशी बोला. सी बी कंपॅशनेट टू युअर सेल्फ. बऱ्याच लोकांना आपल्या स्वतःलाच पळवायची सवय असते, अम्बिशन पायी किंवा स्वतःलाच दोष देण्याची सवय असते आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट खूप असतात. म्हणजे आपण दाखवतो एक आणि आतून असतो एक, हे जे कॉन्फ्लिक्ट आहेत त्याच्याने बराचसा स्ट्रेस असतो. म्हणजे स्ट्रेस कुठे दिसत नाही, सगळं छान असतं, पण आपल्या शरीरातला इंटरनल एक्सटर्नल जो कॉन्फ्लिक्ट असतो कायम ते द्वंद्व असतं, तर ते टाळावं. शक्यतो तुम्ही आत बाहेर सेम असावं, त्याच्याने मनाचा जो ताण असतो तो बऱ्याचसा कमी होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही योगासनं मेडिटेशन याची प्रॅक्टिस जरूर करावी. काही नसेल तर जपजाप्य करावं, अध्यात्मामध्ये मन रमवावं. त्याच्यानंतर एक्सरसाइज, डाएटकडे जे आपण मागे एपिसोड्समध्ये सांगितलं, हे डाएट व्यवस्थित पाळावं, वेळच्या वेळी खावं, कमी खावं. अति खाल्ल्याने ताण होतो शरीराला. त्याच्यानंतर चुकीचं खाल्ल्याने ताण होतो. तामसी आहार आपण ऐकतो, तामसी आहार घेतल्याने ताण वाढतो. सो बेसिक आपण सात्विक आहार घेणं, मन शांत ठेवणं, मन शांत करण्याचा प्रयत्न करणं, हे जाणीवपूर्वक प्रॅक्टिस केल्याने हा होणारा प्रकार आहे आणि तो आपण जरूर प्रॅक्टिस करावा. आणि हा लहान वयापासून आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे, कारण लहान वयापासून ती मुलं ताणाला सामोरे जातात. आपली मुलं कामवाल्या बायकांकडे राहतात किंवा कोणाच्या तरी आधारावरती जगत असतात. त्यामुळे बऱ्याचशा वर्किंग मदर्समध्ये आईचा सहवास मिळत नाही मुलांना, मग तिथून ते ताणाला सामोरं जायची सुरुवात होते. तर आजी आजोबांनी हे त्यांना शिकवायला पाहिजे. सो आय थिंक हे प्रत्येक व्यक्तीचं काम आहे, प्रत्येक फॅमिलीतल्या व्यक्तीचं काम आहे की ताणाला सामोरं जाण्यासाठी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं रेझिलियन्स कसं वाढवता येईल. आणखीन मी एक सांगू शकते की ऍडिक्शन टाळणं, कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला ताण आहे तर मग दारू प्यायला पाहिजे, सिगरेट ओढायला पाहिजे, हे बऱ्याचशा तरुण पिढीला वाटत असतं. तर ऍडिक्शननी कुठलाही ताणतणाव कमी होत नाही, किंबहुना तो वाढतो. त्यामुळे ऍडिक्शन कुठलंही असो, सोशल मीडियाचं असो, टीव्हीचं असो किंवा आता पॉर्नोग्राफीचं पण ऍडिक्शन बरंचसं आपण पाहतो, किंवा दारूचं असो, सिगरेटचं असो, इव्हन गांजा, कोकेन या पदार्थांचं असो, सगळ्या ऍडिक्शन्सनी ताण वाढतो शरीराला. मेंदूला ताण सामोरं जाण्याची जी कपॅसिटी असते ती कमी होऊन जाते ऍडिक्शन्समुळे. तर ऍडिक्शन्स जरूर टाळावेत. सो ही महत्वाची गोष्ट प्रेक्षकांनी लक्षात ठेवावी.
तर मंडळी आपण बघितलं की योग्य आहार, पुरेशी झोप किंवा विश्रांती आणि योग्य तो एक्सरसाइज, याचबरोबर ताणतणाव विरहित जीवन हे जर तुम्ही जगलात तर तुम्ही बऱ्याचशा आजारांना टाळू शकता. या नोटवर आपण याच एपिसोडमध्ये थांबूयात. मार्गदर्शन आपण नेहमी करत आला आहात डॉक्टर. ताणतणावाच्या या एपिसोडमध्ये सुद्धा आपण खूप छान मार्गदर्शन केलं. यामधून लोक बरीचशी बदलतील असा आपण अंदाज घेऊ, असं म्हणूयात. आणि खूप खूप आशा धन्यवाद. करूयात. आशा करूयात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.